नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. भिवंडी येथे काही दिवसांपूर्वी 30 लाख रुपये किमतीच्या बनावट नोटा ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेने जप्त करीत 3 आरोपींना अटक केलं होतं. या आरोपींविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याच्या तपासादरम्यान अटक आरोपींकडून माहिती घेऊन या गुन्ह्यातील आणखी 3 जणांना अटक करण्यात आली असून गुन्ह्यातील आरोपींकडून 15,50,000 रुपयांच्या बनावट नोटा देखील जप्त केल्या आहेत. रामदास शालिक दळवी, विजय सुदाम कर्णेकर, विकी आणि शेखर रामदास बत्तीन असे अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. या तपासादरम्यान रामदास दळवी यांच्याकडून तपास पथकाने पंचनाम्याद्वारे बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरलेला लॅपटॉप, प्रिंटर, कटर, बॉन्ड पेपर 15,50,000 रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. या कारवाईत भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने आतापर्यंत बनावट नोटा आणि छपाईसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त केलं आहे. या गुन्ह्याचा तपास सुरू असून अधिक यात आणखीन काही आरोपींचा समावेश आहे का याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे. गुन्हे शाखेच्या घटक 2चे पोलीस निरीक्षक श्री जनार्दन सोनवणे, API माळी, API केदार आणि PSI पाटील यांच्या टीमला गोपनीय माहिती मिळाली होती की 3 मे रोजी अवचितपाडा भिवंडी या ठिकाणी काही इसम भारतीय चलनाच्या नकली नोटा घेऊन विक्रीसाठी येणार आहेत. त्या अनुषंगानं युनिट 2च्या अधिकाऱ्यांनी ACP शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये सापळा कारवाई आयोजित केली. त्या अनुषंगानं सुरुवातीला 3 संशयित आरोपींना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडे भारतीय चलनाच्या बनावट नोटा अंदाजे 30 लाखाच्या आपल्याला मिळून आल्या. त्या अनुषंगानं कायदेशीर कारवाई केली. त्याचबरोबर त्या तपासामध्ये पुढं आपण मुख्य आरोपीचा कार्यालयाचा, घराचा वगैरे आपण शोध घेतला. त्या अनुषंगानं पुढं आपल्याला अधिक बनावट चलनी नोटा मिळून आल्या. एकूण आतापर्यंत आपल्याला 45,50,000च्या बनावट चलनी नोटा तपासामध्ये मिळून आलेल्या आहेत. सध्या आपल्या ताब्यामध्ये एकूण 6 आरोपी आहेत. सूरज तानाजी शेंडे, भरत सासे, स्वप्नील पाटील, रामदास दळवी, विजय कर्णेकर, शेखर बत्तीन हे सर्व राहणारे भिवंडीतील आहेत. हे अवचितपाडा येथे भारतीय चलनाच्या बनावट नोटा घेऊन येणार होते. त्या अनुषंगाने आपण ही कायदेशीर कारवाई केलेली आहे. तपासामध्ये आपण हे सदरचे आरोपी हे बनावट नोटा कुठे छापत होते, कशा पद्धतीने ते छपाई करत होते, ते कुणाला विकणार होते किंवा या बनावट नोटांचा अजून कुठल्या दुसऱ्या गुन्ह्यामध्ये त्याचा वापर करणार होते का, या अनुषंगाने आपण अधिक तपास करत आहे. कधीपासून हे बनावट नोटा बनवते? सध्या त्याचा तपास सुरू आहे. आरोपी सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत. त्यांच्याकडून आतापर्यंत आपल्याला जो मुख्य आरोपी आहे रामदास दळवी याचं ट्रान्सपोर्टचं ऑफिस आहे भिवंडीमध्ये. त्याच्या कार्यालयातून आपल्याला छपाईसाठी लागणाऱ्या जे लॅपटॉप आहे, प्रिंटर आहे, पेपर कटिंग मशीन आहे आणि इतर साहित्य असं आपण तपासामध्ये सध्या जप्त केलेलं आहे. सध्या प्राथमिक चौकशीमध्ये ते ट्रान्सपोर्ट ऑफिसमध्ये हे साहित्य मिळालेलं आहे. परंतु ह्याचे मोठ्या प्रमाणामध्ये छपाई अजून कुठं ते करत होते का, त्या अनुषंगाने आपण त्यांचा पोलीस कस्टडीमध्ये अधिक तपास करत आहोत. किती आरोपी आहेत? सध्या 6 आरोपी आपल्या अटकेमध्ये आहेत. वितरण कुठे करायचे? वितरण ते भिवंडीलाच एका इसमाला नोटा विक्रीसाठी देणार होते अशी आपल्याला माहिती होती. त्या अनुषंगाने आपण त्यांच्या सापळा कारवाई आयोजित करून त्यांना ताब्यात घेतलं. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, TV, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी
नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्याप्रमाणे क्षयरोग मुक्ती भारत मोहिमेअंतर्गत क्षयरोग मुक्त ठाणेसाठी ठाणे महानगरपालिकेबरोबर रोटरी क्लबने पुढाकार घेतला आहे. क्षयरोग झालेल्या व्यक्तीला औषधोपचार, पोषक आहाराची देखील गरज असते. हे ध्यानात ठेवून महानगरपालिकेने निक्षय मित्र नावाने कुटुंबियांना महिन्याचे रेशन, पोषक आहार मोफत देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात झालेल्या कार्यक्रमास पालिकेतर्फे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चेतना नितील, क्षयरोग विभागाचे प्रमुख डॉक्टर प्रसाद पाटील, रोटरी क्लब ठाणे नॉर्थच्या अध्यक्ष मेधा जोशी उपस्थित होते. रोटरी क्लब ठाणे प्रीमियमच्या अध्यक्ष डॉक्टर सोनल बागडे, रोटरी क्लब ठाणे लेक सिटीचे अध्यक्ष जगदीश चेलारामानी यांचे सहकार्य कार्यक्रमाला लाभले. तर डॉक्टर लकी कासाट आणि डॉक्टर सुप्रिया या नवदाम्पत्याने तसेच डॉक्टर मोहन चांदवरकर इत्यादींनी निक्षय मित्रांसाठी योगदान दिलं आहे. यावेळी 100 कुटुंबांना निक्षय मित्र किटचं वाटप करण्यात आलं. तो निक्षय मित्र एक प्रोग्राम है जिसमें टीबी के जो पेशेंट्स हैं और जिनको ट्रीटमेंट गवर्नमेंट की तरफ से मिलता है, म्यूनसिपैलिटी की तरफ से मिलता है, तो टीबी में जो सुधार होना चाहिए, दवाइयों से तो सुधार होता ही है, लेकिन अगर न्यूट्रिशन लेवल, खाने पीने का लेवल अच्छा रहा और रेगुलरली रहा तो ट्रीटमेंट का असर जो होता है वो ज़्यादा अच्छे से मिलता है. तो इसलिए ये खाने पीने के जो राशन होता है वो राशन इन लोगों के टीबी पेशेंट्स को देते हैं, उनके परिवार को देते हैं, ताकि वो 1 महीने का पूरा राशन मिले, फिर वापस से आए, फिर वापस राशन मिलते रहे. जब तक पूरा ट्रीटमेंट नहीं होता तब तक उनको हर महीने पूरे परिवार को राशन मिलना चाहिए. और ये राशन मिलने से न्यूट्रिशन, प्रोटीन्स, कार्बोहाइड्रेट सब अच्छे से मिलता है, तो दवाइयों का असर ज़्यादा अच्छे से होता है और सुधार टीबी में ज़्यादा अच्छे से होता है. आणि निक्षय हे जे नाव दिलेलं आहे एक क्षयरोगाच्या पेशंटसाठी जो मित्र म्हणून येतोय की त्यांना त्यांचा सुधार व्हावा ह्या रोगामुळे, ह्यासाठी हा एक मोठा प्रोजेक्ट आहे. आणि ह्या प्रोजेक्टच्या मार्फत आपण त्यांना चांगलं सुदृढ शरीर पण व्हावं, कारण क्षयरोग, टीबी जो आहे त्याच्यामुळे पूर्ण ह्यांची जी शक्ती असते ती निघून जाते आणि त्यामुळे त्यांना व्यवस्थित जर चांगलं भोजन नाही मिळालं आणि औषधं तर चालूच असतात पण औषधांमुळे पण अजून अशक्तपणा जो येतो तो ह्या सगळ्या जो आम्ही पुरवणार आहोत त्यांना जे जेवणाची व्यवस्था जी केलेली आहे त्याच्यामध्ये हे एक मित्र बनून त्यांचा आम्ही सहयोग करतोय आणि त्यांना त्यांची तब्येत सुधारायला जी मदत करतोय, त्यामुळे त्यांचं चांगलं व्हावं, ते सुदृढ व्हावे आणि पुन्हा समाजामध्ये एक नॉर्मल व्यक्ती म्हणून वावरावं, हाच एक छोटासा प्रयत्न आहे. नमस्कार, डॉक्टर मोहन चंदावरकर, रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थ तर्फे बोलतोय. क्षयरोग जो आहे तो कोणालाही होऊ शकतो, समाजाच्या कुठच्याही माणसाला होऊ शकतो, पण त्याचं जो इफेक्ट असतो किंवा त्याचा जे गांभीर्य प्रमाणात प्रॉब्लेम होतो तो गोरगरीबांना होतो. आणि त्यांची गचडी असते, क्राउडिंग होतं, म्हणजे हायजीन बरोबर नसतं, पाणी बरोबर नसतं. तुम्ही डॉक्टरांकडे गेला तर ते तुम्हाला औषधं देतात, पण औषधं दिल्यानंतर ते औषधं पचायला किंवा ते औषधं आत जाण्यासाठी जे शरीराची योग्यता पाहिजे ते जेवण बरोबर असेल तरच होत. आता गोळ्या तर दिल्या पण धान्य कोण देणार, तर ते गोरगरिबांना तो पण प्रॉब्लेम असतो. म्हणून एक मोहीम म्हणून ही एक 3 क्लबने आम्ही काढलेली आहे की गोळ्या तर मिळून जातील, कारण ते गव्हर्नमेंटच्या तर्फे, म्युन्सिपालिटीच्या तर्फे मिळून जातात, पण जेवणाचा जो भाग असतो ते जर चांगलं जेवण घेतलं तरच त्या गोळ्यांचा असर होईल. त्या असरासाठी, त्या चांगल्या त्या पेशंटला लवकरात लवकर बरं होण्यासाठी जे धान्य लागेल त्याचा पुरवठा आम्ही एक प्रयत्न करतोय. फुल नाही फुलाची पाकळी म्हणून. समस्या फार गंभीर आहे, का तर पूर्ण देशामध्ये अनेक लोकांना टीबीचा रोग होतो. तर मोठ्या युद्ध पातळीवर जर आपण ही मोहीम केली किंवा आपण सर्वांना जेवणाचा जो भाग असेल तो जर आपण दिला तर टीबी मुक्त होऊ शकतो लवकरात लवकर, ही अपेक्षा. रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थची मी अध्यक्ष मेधा जोशी बोलते आणि माझी टीम आहे मागे. डॉक्टर मोहन आत्ताच बोललेत
आम्ही दर महिन्याला 100 फॅमिलीजना सपोर्ट करायचं, TB मुक्त भारत व्हावं म्हणून हा प्रयत्न आमचा आहे. आणि ठाणे नॉर्थनी आज या प्रकल्पामध्ये लीड घेतला आहे. त्याच्यामुळे असं वाटतं की ह्याच्यामध्ये जितक्या लोकांना त्याचं बेनिफिट मिळावं किंवा म्हणजे गरजू लोकांना द्यावं अशी आमची इच्छा आहे. बस यापुढे सुद्धा आम्ही हा कार्यक्रम करत राहू आणि अशी इच्छा आहे. आणि आमचे मेंबर्ससुद्धा त्यासाठी सगळे तयार आहे. आणि त्याच्यामध्ये आता आज 2 क्लब पण सपोर्ट करत आहेत, रोटरी क्लब ऑफ ठाणे लेक सिटी आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे प्रीमियम. जम्मू आणि काश्मीर येथे पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान सीमेवरती सध्या तणावाचं वातावरण आहे. पार्श्वभूमीवरती कौशल्य विभाग आणि अनिरुद्ध अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात येत आहेत. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते ठाण्यातील राजमाता जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये आज शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी अनिल सदाफुले, ठाणे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य स्मिता माने, शासकीय तांत्रिक विद्यालयाचे मुख्याध्यापक टिकोले, राजमाता जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे सर्व कर्मचारी आणि विद्यार्थी येथे उपस्थित होते. राज्यातल्या सर्व औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात ऑनलाईनद्वारे आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यशाळा होणार आहेत. आपत्ती व्यवस्थापन ही काळाची गरज आहे. आपत्ती मानवनिर्मित असो किंवा नैसर्गिक असो, याचं व्यवस्थापन आणि बचाव कसा करावा याचं प्रशिक्षण प्रत्येक नागरिकाने घेतलं पाहिजे. मानवाने प्रगती केली असली तरी आपत्तीचे स्वरूप ही त्यानुसार बदलले असून बचावाचे प्रशिक्षण नव्या पिढीला देण्याचा आमचा उद्देश असल्याचं लोढा यांनी म्हटलं. आज से अनिरुद्ध बापू जी का जो डिजास्टर मैनेजमेंट एकेडमी है उसके साथ में मिलकर डिजास्टर मैनेजमेंट का काम शुरू किया है और इसके साथ में इनको सेल्फ डिफेंस भी सिखाया जाएगा. सर, क्या ये बच्चों लोग की ट्रेनिंग किस प्रकार होगी? जैसा ऑपरेशन सिंदूर के बाद से पूरे बच्चों लोग नहीं, ये तो पार्ट ऑफ लाइफ है. केवल ऑपरेशन सिंदूर का तो इसमें ज़्यादा ज़रूरत है, पर ये लाइफ का हिस्सा होना चाहिए सेल्फ डिफेंस और डिजास्टर मैनेजमेंट. इसलिए बच्चों को हर जगह सिखाएंगे. हाँ जी, इसका फ़ायदा समाज को. ही मूळ संकल्पना जी त्यांनी दिली ना, की ITIचे लोकांनी फक्त त्यांच्या व्यवसायाचं प्रशिक्षण न घेता एक सुजाण नागरिक म्हणून आपत्ती निवारण कसं करायचं, आधी स्वतःचा जीव कुठल्याही आपत्तीत कसा वाचवायचा आणि त्याचप्रमाणे इतर नागरिकांना त्याच्यातनं कसं बाहेर काढायचं हे शिकल्यावर ते सर्व अर्थाने परिपूर्ण होतील. आणि ही बापूंची संकल्पना आम्ही 2000 सालापासून राबवतोय. आत्तापर्यंत आम्ही जवळजवळ 90,000हून जास्त लोकांना विनामूल्य प्रशिक्षण दिलेलं आहे. आणि आता मंगलप्रभात लोढांच्या संकल्पनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रात जेवढे ITI आहेत त्या सगळ्या ITI प्रशिक्षणार्थींना आम्ही हळूहळू करून सर्व जिल्ह्यांमधनं हे प्रशिक्षण टप्प्याटप्प्याने राबवणार आहोत. प्रदीप सिंह सहदेव जाधव है. मैं अनिरुद्धा से एकेडमी ऑफ डिजास्टर मैनेजमेंट में डिजास्टर मैनेजमेंट वॉलंटियर की हैसियत से सेवा कर रहा हूँ. ये जो संस्था है जो हमारे सदगुरु है अनिरुद्ध बापू जी, उन्होंने 2002 से चालू की है, जिसमें हम ऐसे बहुत से बच्चों को या जो भी ऑफिसर्स रहते हैं उन्हें उस तरह से कार्यक्षम बनाते हैं कि कोई भी डिजास्टर अगर होती है या जो भी आपत्ति होती है तो उसमें वो पहले खुद का बचाव करें और फिर दूसरों का भी बचाव ये कर सकें. आज यहाँ पोखरी थाना पोखरी में जो ITI है वहाँ पे जो बच्चे हैं आज सेकेंड ईयर में जो है उनमें लगभग आज 60 जन है जो उन्हें सहभागी हुए ये कार्यशाला में. और उनको हम लोग अभी वही ट्रेनिंग देने वाले हैं कि जब कोई भी हानि होती है या जहाँ भी कुछ भी हो जाता है, जैसे नेचुरल डिजास्टर हो या मैनमेड हो, तो गवर्नमेंट अथॉरिटीज़ को पहले हेल्प करना ये हमारा पहला काम है. और उसके साथ हम लोग जब तक अपना खुद का जान नहीं बचा सकते तब तक हम लोग दूसरों की जान नहीं बचा सकते. तो वो ट्रेनिंग का मकसद है और वही लेके हम लोग आगे. माझं नाव संदेश रोगे आणि मी एक अनिरुद्ध अकॅडमी डिझास्टर मॅनेजमेंटचा एक DME आहे. जे प्रशिक्षण मला बापूंनी मला 2004मध्ये मला दिलं आणि आज हे प्रशिक्षण मी राजमाता टेक्निकल इन्स्टिट्यूट यांना आम्ही देत आहोत. अनिरुद्ध अकॅडमी मॅनेजमेंट हे आज 60 ठिकाणी होणार आहे. तर आज टोटल या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये टोटल 70 आता मुली आता ट्रेनिंग आज घेत आहेत. तर महाराष्ट्रामध्ये जे आपले काही 500 आहेत ITIचे प्रशिक्षण केंद्र
तिथे आम्ही हा ट्रेनिंग कोर्स आम्ही राबवणार आहोत. माझं नाव भाग्यश्री सावंत आहे. मी इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकमध्ये शिकत असून राजमाता जिजाऊ या संस्थेत मी शिकत असून या संस्थेमध्ये 10 ते 15 ट्रेड आहेत. त्यातील मुलींची संस्था असल्यामुळे आम्हाला इथे चांगलं शिक्षण मिळतं आणि ह्यातून आम्हाला एक वेगवेगळे कार्यक्रम पण आमची संस्था ठेवते. त्यातून आम्हाला शिकण्यासारखं हे आहे की आपत्कालीन ह्याच्यामध्ये आपण कसं स्वतःचं संरक्षण करू शकतो आणि दुसऱ्यांना अवेअरनेस त्याचं कसं करू शकतो हे पण आम्हाला इथे शिकवलं जातं. औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये ट्रेड इलेक्ट्रिशियन सिनियर म्हणून मी प्रशिक्षणार्थीनी आहे. तर आज डिझास्टर आमच्या संस्थेमध्ये डिझास्टर या विषयावर आम्हाला ट्रेनिंग देण्यात आली आहे. काही लेक्चर्स पण घेतले आहेत. त्यानुसार आम्हाला चांगलं त्यांनी प्रतिसाद केला आहे. तर त्याच्यावरनं आम्हाला असं लक्षात आलं की स्वतःचं संरक्षण कसं करायचं आणि दुसऱ्यांचं सुद्धा कसं करायचं हे सगळं आम्हाला त्याच्यामध्ये ट्रेनिंग देण्यात आली. कल्याण डोंबिवली लोकसभा क्षेत्रातील कळवा, खारेगाव, विटावा परिसरातील 6 माजी नगरसेवकांनी शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी शिवसेना खासदार नरेश म्हस्के, शिवसेना सचिव राम रिपाळे उपस्थित होते. नगरसेवकांच्या पक्षप्रवेशाने पालिका निवडणुकीपूर्वी ठाण्यात शिवसेना आणखी भक्कम झाली आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला खिंडार पडली असून कळवा मुंब्रा विधानसभेचे राष्ट्रवादीचे आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी मोठा धक्का आहे. आज ठाणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील, माजी नगरसेविका मनाली पाटील, माजी नगरसेवक महेश साळवी, माजी नगरसेविका मनीषा साळवी, माजी नगरसेविका व ठाणे महिला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा सुरेखा पाटील, माजी नगरसेवक सचिन म्हात्रे, माजी विरोधी पक्षनेत्या प्रमिला केनी व त्यांचे पुत्र मंदार केनी यांनीही भगवा झेंडा हाती घेऊन शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केला आहे. ठाणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यातून दररोज शेकडो कार्यकर्ते शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. ठाणे जिल्हा हा धर्मवीर आनंद दिघे आणि शिवसेनेचा गड आहे. ठाणे महानगरपालिकेतील 78 नगरसेवक शिवसेनेसोबत आहेत. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शिवसेना कधी काम करत नाही. शिवसेनेचं काम 12 महिने 365 दिवस सुरू असते. याचा अनुभव जनतेने घेतला आहे. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून विविध पक्षातील लोकप्रतिनिधी शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. धक्का देण्यापेक्षा एखादा माणूस जेव्हा राजकारणात येतो, समाजकारणात येतो, तर त्याची अपेक्षा असते आपण ज्या विभागाचं नेतृत्व करतो त्याचा विकास. आणि शिंदे साहेबांबद्दल आम्ही बोलणं म्हणजे सूर्याबद्दल आम्ही काय बोलणार. जो विकास त्यांनी केलाय हा संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला, त्यामुळे आम्ही सांगायची काही गरज नाही. आणि मुळात म्हणजे आम्हाला विकासाची एवढी सवय की ज्या जितेंद्र आव्हाड सारख्या माणसाबरोबर कामं केलेली आम्ही माणसं, पण केवळ आता सत्ता नसल्यामुळे मधल्या काळामध्ये आमच्या कळव्याचा विकास रखडला होता की बाबा सत्ता आज येणारच नाही वगैरे असं आमचं बिलकुल म्हणणं नाही. पण वेळ आमच्या कळव्याकडे नाहीये, कारण महत्वाचा जो मुद्दा आहे आमच्या कळव्याचा रिडेव्हलपमेंटचा किंवा नवीन डीपी प्लॅनमुळे जो कळव्याचा ज्या पुनर्वसन अशक्य होतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या सगळ्यांना जवळजवळ 40 वर्ष जुन्या बिल्डिंगी आहेत. आज लोकांना 5-1 वर्षात त्या बिल्डिंगी खाली कराव्या लागतील. काही लोक इमारती रिपेअर करतायत, पण स्टॅबिलिटी सर्टिफिकेट 3 वर्षाच्या वर मिळत नाहीये. त्याच्यामुळे मग येणाऱ्या भविष्यात जर आत्ताच विचार नाही केला तर कसं काय होणार आहे. आणि शिंदे साहेबांशी आम्ही बोललो, या विषयांवर चर्चा केली. त्यांनी या सगळ्यांना आम्हाला आश्वासन दिलं. पण आपणही पाहिलं असेल की मागच्या काळामध्ये आव्हाड साहेबांनी देखील आपल्या माध्यमातून सगळ्यांना सांगितलं होतं की जी कळव्यात विकास कामं झाली त्याला शिंदे साहेबांनी निधीची कधीच कमतरता पडून दिली नाही. त्यामुळे एका विकास पुरुषाकडून एका महाविकास पुरुषाकडे आम्ही जातो आणि याचा एकच उद्देश आहे की आमच्या विभागाचा पूर्ण व्हावा, विकास व्हावा. शेवटून आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की राजकारण हा लोककल्याणकडे, राज्याकडे जाणारा महामार्ग आहे आणि सत्ता आहे त्याचं साधन आहे. आणि ते साधन आम्हाला या आमच्या एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून जर मिळत असेल तर लोकांसाठी आम्ही त्याचं हे करणं, केवळ भावनेच्या याच्यात अडकून आपण निर्णय चुकीचे घेण्यापेक्षा आपण काहीतरी एक नवा निर्णय घेऊया जेणेकरून लोकांचा विकास करावा. कारण वेळ ना कळव्याकडे आहे ना आम्ही अजून किती वर्ष राजकारण करणार आहोत. पण जेवढं करू तेवढ्यात भरभरून काहीतरी देऊ याच अपेक्षांनी आम्ही आलेलो आहोत. नाही, मन की बात अशी नाही की हे वर्षभर चालू होतं. काही चर्चा झाल्या, विकास कामांबद्दल चर्चा झाल्या, काही गोष्टीत असमर्थता दाखवली गेली आम्हाला. म्हणजे असं नाही की आम्ही पटकन निर्णय घेतलाय किंवा आजकाल जो उठतोय आणि सांगतोय मी विकासासाठी गेलोय, खरा विकास आमचाच करायचा होता, त्या चर्चा आपण ऐकतोय. पण प्रांजळपणे सांगतो की दिसत होतं आपल्याला की नाही आणि आपल्याकडे वेळ पण नाहीये.
त्यामुळे त्या ह्याच्यात आणि शिंदे साहेबांची डेव्हलपमेंटचं हे बघून आम्ही त्यांच्या मागे आलो, त्यांच्याकडनं काही कमिटमेंट घेतल्यात आणि त्याच भरोश्यावर आम्ही आलेलो आहोत. वास्तविकता निर्णय कधीच झाला होता, परंतु शिंदे साहेबांची वेळ त्यांना मिळत नव्हती आणि योगायोग असा की आमची चर्चा झाली आणि हा मेसेज आला. निश्चितच विकास विकास आणि विकास या एकाच एजेंडावर आम्ही हा पक्ष प्रवेश केलेला आहे. जसं सांगितलं की माननीय जितेंद्र आव्हाड साहेबांनी पण कळव्याचा विकास केला, पण आता कळव्याची गरज फार मोठी आहे. क्लस्टर डेव्हलपमेंट हा फार मोठा विषय आहे. त्यासाठी प्रत्येक शासन लेव्हलवर आणि बरेच मोठे निर्णय होणं गरजेचं आहे आणि ह्या सगळे निर्णय घेताना आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांचा फार उपयोग होईल आणि त्यांचा आमचा आशीर्वाद असणं फार गरजेची गोष्ट आहे कळव्याच्या विकासासाठी. खरे विकास विकास आणि विकास, कळव्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आम्ही हा पक्ष प्रवेश केलेला आहे. पाटील यांच्या समवेतच आम्ही प्रवेश केला. आता त्यांनी जे सांगितलं की ह्या कळवा भागातील विकास ह्यापूर्वी आणि आताही विकास होत आहेच, आव्हाड साहेबांनी केलेलाच आहे. पण माननीय शिंदे साहेबांनी यांनी खारेगावमध्ये आता जो विकास त्यांचा आणि श्रीकांत शिंदे साहेब यांच्या खासदार निधीतून खारेगावमध्ये बराचसा विकास आता होत आहे आणि त्याला अनुसरून आम्ही आज प्रवेश घेण्याचा निर्णय घेतलेला. मनमोहन सिंग सरकारने 2012मध्ये कॉस्मोपॉलिटन शहरामध्ये 2 योजना आणल्या होत्या. JNRU आणि BSUP या दोन्ही योजना होत्या. त्यामध्ये सरकारने नाले बांधण्यासाठी, रस्ते बांधण्यासाठी, बसेस घेण्यासाठी, शैक्षणिक नियोजन करण्यासाठी 2,200 कोटी दिले होते. यानंतर मोदी सरकारने स्मार्ट सिटीची घोषणा केली. त्यामध्ये ठाणे महानगरपालिकेला 980 कोटी देण्यात आले. राज्य सरकारने 500 कोटी दिले आणि महानगरपालिकेने 250 कोटी दिले. त्यामध्ये 39 प्रकल्प आपल्याला पूर्ण करायचे होते. नंतर संजीव जयस्वाल यांनी जाता जाता 455 कोटींचा प्रस्ताव प्रस्तावित केला होता. त्यानंतर शिंदे सरकारने 6,500 कोटी ठाणे महानगरपालिकेला दिले. या सगळ्यांमध्ये 3,500 कोटी वापरण्यात आले होते, तर 3,000 कोटी परत पाठवण्यात आले नाहीत. जर तुम्ही वापरला असला तर या 15 वर्षात ठाण्याचा विकास कुठे आहे? इथे राबवलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये घोटाळा झाला आहे. या प्रकल्पासाठी ज्या निविदा काढल्या गेल्या त्या सरकारच्या अतिशर्तीनुसार काढल्या गेल्यात का? या निविदा ज्या ठेकेदारांना दिल्या ते ठेकेदार अतिशर्तीमध्ये बसतात का? जे प्रकल्प राबवलेत ते पूर्ण झालेत का? या संपूर्ण कामाचा लेखाजोगा मुख्य परीक्षकांकडून मागवा, नाहीतर त्यासाठी SIT स्थापन करा अथवा दिलेल्या निधीचा व्यवस्थित वापर झाला आहे का यासाठी श्वेतपत्रिका काढा. नाहीतर 13 मेला या सगळ्या प्रकल्पांचा पाहणी दौरा ठाण्यातील काँग्रेस करणार आहे आणि त्यानंतर MMIDकडे चौकशी मागणी करणार असल्याचं ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी सांगितले. ठाणे महानगरपालिकेला गेल्या 12 ते 13 वर्षात महानगरपालिकेचा अर्थसंकल्प सोडला. महानगरपालिकेचं दरवर्षीचं 2,500, 3,000, 4,000 कोटीचं उत्पन्न सोडलं तर ते 3,000 कोटी मल्टिप्लाइड बाय 12 म्हणजे 312 36 36,000 कोटी ते झाले. 3600 कोटी 36,000 कोटी. त्याच्या व्यतिरिक्त केंद्र सरकारकडून, काँग्रेसच्या केंद्र सरकारकडून आणि BJPच्या केंद्र सरकारकडून जवळजवळ 4,000 कोटीची निधी JNRM, BSUP आणि स्मार्ट सिटीमध्ये आलेली आहे. आणि त्याचबरोबर शिंदे साहेबांच्या सरकारकडून, महाराष्ट्र शासनाकडून 6,500-7,000 कोटीची निधी GR याद्वारे ह्या ठाणे महानगरपालिकेला गेल्या 15 वर्षात ही सर्व निधी प्राप्त झालेली आहे. तर ही जी निधी एवढी झालेली आहे ती निधी ही आपले 36,000चा अर्थसंकल्प, त्याच्यातला समजा 500 कोटी जरी दरवर्षी स्थापत्य कामांवर पकडला 700-800 कोटी, तर 7-12 84 ते 8,000 आणि हे आलेले 8,500 म्हणजे 15-16,000 कोटी ठाणे महानगरपालिकेला विकास कामांसाठी प्राप्त झालेले होते 12-14 वर्षात. आणि ठाणे महानगरपालिकेचं क्षेत्र पाहता मला वाटतं 35 वर्ष ही सत्ता आहे महानगरपालिका स्थापन होऊन. ठाणे महानगरपालिकेचं क्षेत्र पाहता मला वाटतं एवढ्या पैशामध्ये शांघाय झालं पाहिजे होतं, ठाणे परिपूर्ण झालं पाहिजे होतं, विकास कामांनी व्यवस्थित सेटअप बसवला गेला पाहिजे होता. आजही ठाण्यामध्ये विकास कामांचा बोजवारा उडलेला दिसतोय. विकास कामांसाठी क्लस्टर आणावं लागतंय, नांदीकृत बांधकामांसाठी घनकचऱ्याची व्यवस्था नाही आहे, घनकचरा व्यवस्थापनाची, डिस्पोजलची, विल्हेवाटाची नाही आहे. पाण्याचा प्रॉब्लेम आहे, काल पण पाणी नव्हतं, आजही तिकडे साकेतला टँकरची लाईन लागलेली आहे. वाहतूक कोंडीचा प्रॉब्लेम आहे, वाहतुकीची व्यवस्था नाही, शाळांची व्यवस्था नाही, आणि आरोग्याची व्यवस्था नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या, एवढा पैसा आलेला आहे.
तर नेमका एवढ्या पैशाचा अवयव झालेला आहे का, नियोजनबद्ध काम झालेलं आहे का, टप्प्याटप्प्यावर तपासणं फार गरजेचं आहे. प्रत्येक विभागात हे काम तपासणं गरजेचं आहे. अगदी निविदा प्रक्रियेपासून जर पाहिलं, GR आल्यापासून ते कम्प्लिशन सर्टिफिकेट देईपर्यंत आणि बिलं काढण्यापर्यंत विविध टप्प्यांवरती निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे का, पारदर्शक राबवण्यात आली आहे का, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश जे दिलेले आहेत ते निविदा प्रक्रियेत राबवण्यात आलेले आहेत का, महाराष्ट्र शासनाने, केंद्र शासन, महाराष्ट्र शासनाने दिलेले निर्देश, मार्गदर्शक तत्व यांच्या अंमलबजावणी करून त्यांच्या अनुषंगाने हे निविदा प्रक्रिया झालेली आहेत का, कामं व्यवस्थित झालेली आहेत का, कामामध्ये विविध अंगी ज्या गोष्टी असतात, मुदतवाढ देणे, आणखीन काही NOCs घेणे, पर्यावरणाची NOC घेणे, CRZची NOC घेणे, ट्रॅफिकची NOC घेणे, पोलिसांची NOC घेणे, सगळ्या जेवढ्या NOCs आहेत त्या नीट घेतल्या गेल्या आहेत का, मुदतवाढ दिलेली आहे का, कामांना विलंब झाला तर का झालेला आहे आणि कामाचा दर्जा सांभाळण्यात आलेला आहे का, लोकांना त्या विकास कामं करत असताना त्रास होतोय का, पोल्युशन होतंय का, या सगळ्या गोष्टी तपासण्यासाठी आम्ही हे सगळे GR शासनाकडून गपचूप आणलेले आहेत. देत नव्हती ठाणे महानगरपालिका आम्हाला, तर हे GR आम्ही मिळवलेले आहेत आणि म्हणून आमचं आयुक्तांना निवेदन आहे की आपण श्वेतपत्रिका काढावी. आयुक्त चांगले आहेत. हे आयुक्त संजय सेठी नंतर खरंच असे आयुक्त भेटलेले, अभ्यासपूर्ण काम करतायत, घडी बसवून काटकसरीने काम करतायत, घडी बसवण्याचा प्रयत्न करतायत, स्वतः फिरतायत, नालेसफाई त्यांनी वेळेवर सुरू केलेली आहे, त्यांचं अभिनंदन. परंतु प्रशासकाने हे तपासणं गरजेचं आहे. प्रशासक आहे, महापालिका नाही आहे. महासभा असती तर आम्ही महासभेत आवाज उठवला असता. तर हे तपासणं गरजेचं आहे. आमचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ साहेबांनी आम्हाला हे पत्र पाठवलेलं आहे, ज्या पत्रामध्ये त्यांनी म्हटलंय की स्मार्ट सिटीच्या त्यांच्याकडे तक्रारी आलेल्या आहेत. अशाच तक्रारी BJPने पण केलेल्या होत्या हरदीप सिंग पुरींकडे, नगरविकास केंद्रीय मंत्र्यांकडे. त्यांचं काय झालं? या सगळे कामांचा अवयव नीट नियोजनबद्ध कामं झालेली आहेत का, या निधीचा सदुपयोग झालेला आहे का, याच्या बाबतीत आयुक्त साहेबांनी, सौरभराव साहेबांनी श्वेतपत्रिका काढावी व वेळ पडल्यास त्यांनी त्रयस्थ समिती नेऊन चौकशी करावी, ही आमची प्रमुख मागणी. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.